यामिनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज झालं काय की मिस्टरांना भाजी कोणती करावी हा प्रश्न पडला। अगदी थोडा कोबी होता म्हणून तेलामध्ये जिरं टाकलं, कांदा टाकला, हळद, तिखट, लाल मसाला म्हणजे अर्धा लाल मसाला आणि थोडंसं हळद आणि थोडासा घरगुती गरम मसाला टाकला। त्यात चण्याची डाळ टाकायची होती पण ती मिळाली नाही, भिजवली नव्हती म्हणून मी चण्याच्या डाळ्या टाकल्यात ज्या आपण चिवड्यामध्ये टाकतो। आता त्या मी चांगल्या फ्राय करून घेते। आता त्याच्यावरून कोबी, धुतलेला कोबी टाकते। थोडीशी तिखटाचीच भाजी बनवते म्हणजे ती चांगली लागेल। कढईचा रंग काळाच आहे। फक्त एका माणसापुरतं भाजी बनवायची आहे। सगळा कोबी टाकला, आता त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकते। एकदम साधी भाजी आहे, पण तिखट भाजी असेल तर वरण भाताच्या जेवणावर जेवायला मजा येते। भाजीचा रंग खूप छान आलेला आहे। बाजूला ठेवूया। आता झाकण ठेवते आणि त्याच्यावरती थोडं पाणी टाकते म्हणजे काय होईल की वाफेवर ही भाजी शिजेल आणि ती चवीला चांगली होईल। आपण पाणीही टाकू शकतो भाजी असेल तेव्हा, पण असं पाणी ठेवल्याने भाजी छान शिजते। आता आपण भाजी थोडी बघूया कशी झाली आहे। छान झाली आहे। किंचित पाणी टाकू म्हणजे ओलावा धरावा म्हणून थोडंसंच पाणी टाकलेलं आहे। परत झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनटं फास्ट गॅस आहे आणि नंतर आपण तो सीम करायचा आहे, बारीक करायचा आहे। पाणी टाकल्यावर गॅस फुल केल्यावर 3-4 मिनिटांनी छान वाफ आलेली आहे। तर आता आपण गॅस स्लो करूया। बारीक केला गॅस। वाव, छान झाली। ह्याचं पाणी गळत असतं, छान झाले। आपल्याला पातळ हवी तर आपण त्यात पाणी घालू शकतो, पण पातळ मला नको आहे। आता हे ताटावरचं गरम पाणी मी बेसिनमध्ये असं टाकते म्हणजे काय होतं की गरम पाणी बेसिनमध्ये गेल्याने बेसिनमध्ये जो तेलाचा तवंग असतो पाईपला तो कमी होतो। भाजी शिजलेली आहे। तुम्हाला जर कोरडी हवी तर तुम्ही कोरडीच ठेवू शकता किंवा मग त्यात तुम्ही थोडं पाणी घालू शकता म्हणजे ताटलीवरचं, म्हणजे ती थोडी पातळ आणि छान होईल। ही भाजी छान लागणार आहे। आता कोरडी झाल्याने डब्यासाठी ही भाजी असेल, पण आता मी जेवणासाठी वापरणार आहे। आता मी गॅस बंद करते। अशा रीतीने आपली छान कोबीची भाजी तयार झालेली आहे। यामिनीज फूड अँड लाईफ या चॅनलला आणि यामिनी सिम्पल फूड गाईड ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। दोन्ही माझी चॅनल आहेत, एक चॅनल हॅक झालेलं म्हणून दुसरं झालं, पण सबस्क्रायबर आता वाढवायचे। थँक्यू व्हेरी मच। छान भाजी करून पहा आणि मला सांगा। बाय, टेक केअर।